स्वाध्याय इयत्ता 7वी विषय विज्ञान पाठ 16वा नैसर्गिक साधन संपत्ती. प्रश्न पहिला. खाली दिलेल्या 3 प्रकाराच्या आधारे नैसर्गिक साधन संपत्तीचे वर्णन लिहा. अ. खनिज संपत्ती. उत्तर. खाणकामाद्वारे पृथ्वीच्या भूगर्भातून खनिजे काढण्यात येतात. सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनियम यासारखे धातू मुक्त स्थितीत भूगर्भात सापडतात. इतर धातूंप्रमाणेच हिरा, माणिक, नीलमणी, पाचू, झेड, झिरकॉन यासारखी रत्ने, मौल्यवान सोने, चांदी, प्लॅटिनियम हे सारे खनिज संपत्तीचा भाग आहेत. भूगर्भात सैंधव मिठाचे साठेही सापडतात. लोह, मॅंगनीज, बॉक्साईट, तांबे, अभ्रक अशा खनिजाशिवाय मानवी व्यवहारात अशक्य आहेत. जीवाश्म इंधने जसे दगडी कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यामुळे आपल्याला विविध प्रकारचे ऊर्जा मिळते. आपले दळणवळण, विद्युत निर्मिती हे सारे खनिज संपत्तीवर अवलंबून आहेत. आ. वनसंपत्ती. उत्तर. जंगलांनी वेढलेला भूभाग झपाट्याने कमी होत आहे. खरे पाहिले तर जंगलामुळे आपले हवामान, ऋतुचक्र, पर्जन्यमान, ऑक्सिजनचे मुबलक प्रमाण यासारखे अनेक निसर्गतःच होणाऱ्या घटनांचे नियंत्रण होते. वनस्पती आपल्याला अनेक उपयुक्त वनस्पती देते. वृक्ष आपल्याला लाकूड देतात. त्यामुळे बांधकाम, शेती अवजारे, फर्निचर अशा गरजा पूर्ण होतात. पेपर, रबर, औषधे, तेल, साबण, सौंदर्य प्रसाधने अशी अनेक उत्पादने वनसंपदेमुळे आपल्याला मिळतात. इ. सागर संपत्ती. उत्तर. सागरातून प्रथिनयुक्त सागरी अन्न मिळते. निरनिराळ्या प्रकारचे मासे आणि अन्य जीवही आपली पोषणाची निकड भागवतात. अनेक प्रकारची खनिजे आणि जीवाश्म इंधने सागर तळाशी सापडतात. खनिज तेल व नैसर्गिक वायूंचा साठा मोठ्या प्रमाणावर सागर तळाशी आहे. थेरियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम सल्फेट ही महत्त्वाची खनिजे सागरी जलात सापडतात. सागरी जीवांपासून काही औषधे आणि जीवनसत्वयुक्त तेल मिळवले जाते. समुद्राच्या पाण्याला शुद्ध करून त्यापासून मिठाचे पाणी तयार करता येते. खाण्याचे मीठ देखील समुद्राच्या पाण्यापासून बनवण्यात येते. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ. जीवाश्म इंधन म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणते? 1. जीवाश्म हा शब्द जीव बरोबर सजीवसृष्टी, अश्म म्हणजे दगड अशा अर्थाचा आहे. 2. पृथ्वीवरील कोट्यावधी वर्षापूर्वीची जंगले आणि सजीव नैसर्गिक घडामोडीमुळे जमिनीत गाडली गेली. 3. त्यांच्यावर हळूहळू मातीचे थर जमा होत गेले. या अवशेषांवरून प्रचंड दाब आणि चहूबाजूंनी पृथ्वीच्या पोटातील उष्णता यांचा परिणाम झाला. 4. या गाडले गेलेल्या सजीवांचे रूपांतर हळूहळू इंधनात झाले. या इंधनाला जीवाश्म इंधन असे म्हणतात. 5. त्या वनस्पतीच्या अवशेषापासून दगडी कोळसा तयार झाला व इतर सर्व सजीवांपासून खनिज तेल व नैसर्गिक वायू तयार झाले. आ. खनिज तेलापासून कोणकोणते घटक पदार्थ मिळतात त्यांची यादी तयार करा. उत्तर. पेट्रोलियम हे हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगांचे मिश्रण असते. त्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन आणि गंधकाची संयुगे असतात. पेट्रोल, डिझेल, केरोसिन,
वंगण, डांबर हे घटक खनिज तेलापासून मिळतात. जंगलातून आपणास काय काय मिळते? उत्तर, जंगलातील वनस्पतीकडून आपल्याला बांधकामाचे लाकूड, सरपण, औषधे, धागे, कागद, रबर, डिंक, सुगंधी द्रव्य, अर्कयुक्त तेल, विविध फळे, कंदमुळे, कात, रंग अशी अनेक उत्पादने मिळतात. 2. जंगलातून कीटकांच्या साहाय्याने मध व लाख मिळवता येते. 3. जंगलामुळे हवामान बदल, मृदा धूप, प्रदूषण अशा अनेक हानिकारक बाबींना आळा घालता येतो. 4. जलसंधारण, पावसाची नियमितता अशी अनेक संरक्षक कामे देखील जंगलामुळे केली जातात. सागर संपत्तीमध्ये कशा कशाचा समावेश होतो, त्याचा आपल्याला काय उपयोग आहे? उत्तर, 1. सागर संपत्ती. सागर संपत्तीमध्ये जैविक आणि अजैविक अशा 2 प्रकारची संपत्तीचा समावेश होतो. 2. जैविक संपत्तीत शार्क, कॉड, सुरमई, पापलेट, बोंबील, मासे व कोळंबी, शिंपले, समुद्र काकडी यासारखे सागरी जीव येतात. 3. अजैविक साधन संपत्तीमध्ये महासागराच्या पाण्यात वेगवेगळ्या स्थितीतील खनिजे, उदाहरणार्थ फॉस्फेट, सोडियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, गंधक, आयोडीन, युरेनियम आणि थेरियम इत्यादी खनिजे सापडतात. 4. अनेक प्रकारची रत्ने, शंख, शिंपले, मोती सागरातील प्राण्यांकडून मिळतात. 5. सागर तळाशी खनिज तेलांचा, नैसर्गिक वायूचा मोठा साठा आहे, त्याचा इंधन म्हणून वापर होतो. उपयोग. 1. सागरातून मीठ उत्पादन केले जाते, तसेच माशांच्या रूपात प्रथिनयुक्त अन्न मिळते. 2. शंख, शिंपले यांचा औषध निर्मिती, अलंकार, शोभेच्या वस्तू निर्मितीसाठी वापर करण्यात येतो. 3. समुद्र काकडी या प्राण्यापासून कॅन्सर तसेच ट्यूमर रोखण्यासाठी औषध तयार करता येते. 4. कोळंबी सारखे जीव निर्यात केले जातात, त्यातून परकीय चलन मिळते. समुद्रात सापडणाऱ्या मोती, पोवळी अशा रत्नांची देखील खूप मागणी असते. 5. सागरी खनिजे विविध उद्योगात वापरली जातात. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचा इंधन म्हणून उपयोग होतो. वाहनासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय का टाळावा? उत्तर, 1. संपूर्ण जगात आणि विशेषतः भारतात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. 2. दळणवळण गरजेचे होऊ लागले आहे. मोटारगाड्यांची संख्याही खूप वेगाने वाढत आहे, त्यामुळे इंधनाची मागणी वाढली आहे. 3. मात्र कोट्यावधी वर्षांपूर्वी तयार झालेले जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित आहेत. 4. शिवाय वाहनांमुळे खूप मोठ्या प्रमाणात CO2 निर्माण होऊन प्रदूषण आणि हवामान बदल होतो. 5. आपल्यावर ऊर्जा संकटाची भीती आहे, म्हणून वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा अपव्यय टाळावा. वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य का कमी होत चालले आहे? उत्तर, 1. मानवाच्या लोकसंख्येतील अफाट वाढीमुळे अधिकाधिक जमिनीची आवश्यकता भासते. 2. शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे जंगलतोड झाली आहे. शिवाय आपल्याला ज्या उत्पादनाची गरज असते ती उत्पादने मिळवण्यासाठी आपण जंगलातील जैवविविधता नष्ट करतो.
3. शिकार केल्यामुळे जंगलातील प्राण्यांची संख्या कमी झाली. 4. मानवीकरणाने वनस्पती व प्राणी यांचे जंगलातील वैविध्य कमी होत चालले आहे. 5 खनिजांची नावे व त्यापासून मिळणारे उपयुक्त पदार्थ लिहा. 1. लोह खनिज. 2. मॅग्नेशियम. 3. बॉक्साईट. 4. तांबे. 5. अभ्रक ही उपयुक्त खनिजे आहेत. 1. लोह खनिज. लोखंडी साहित्य निर्माण करण्यासाठी लोह खनिजाचा वापर होतो. शेतीची अवजारे, रेल्वे रूळ, अवजड उद्योगधंदे इत्यादी पूर्णपणे लोह खनिजावर अवलंबून असतात. 2. मॅंगनीज. मॅंगनीजची अनेक संयुगे उपयुक्त आहेत. त्यांचा वापर औषधे तयार करण्यासाठी तसेच काचेला गुलाबी रंगाची छटा देण्यासाठी केला जातो. मॅंगनीज विद्युत उपकरणांमध्येही वापरली जाते. 3. बॉक्साईट. बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम मिळते. ॲल्युमिनियम हे उत्तम वीजवाहक व उष्णतावाहक असल्याने त्याचा वापर विद्युत तारा बनवण्यासाठी केला जातो. तसेच त्याची घनता कमी असल्यामुळे विमाने, वाहतुकीची साधने यामध्ये त्याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. 4. तांबे. तांबे शीघ्र विद्युतवाहक असल्यामुळे विजेच्या तारा तांब्यापासून बनवल्या जातात. रेडिओ, टेलिफोन, वाहने तसेच भांडी मूर्ती बनवण्यासाठीही तांब्याचा वापर केला जातो. 5. अभ्रक. अभ्रकाचा वापर औषधे, रंग, विद्युत यंत्रे, उपकरणे, बिनतारी संदेश यंत्रणा अशा अनेक ठिकाणी करण्यात येतो. धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेतील 2 महत्त्वाचे टप्पे लिहा. उत्तर: धातुकांपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे म्हणजे त्यांचे निष्कर्ष व शुद्धीकरण हे होत. 1. भूगर्भातून धातू शोधणे व तेथून बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे धातू निष्कर्ष होय. 2. भूगर्भातून काढलेल्या धातूंवर विविध प्रक्रिया करून त्यापासून शुद्ध धातू मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे धातूचे शुद्धीकरण होय. प्रश्न 3. नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय कोणते आहेत? उत्तर: नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत. 1. नैसर्गिक साधनसंपत्तीबद्दल सर्वांना जागरूक करणे. 2. नैसर्गिक साधनसंपत्ती संपून जाऊ शकते, त्यामुळे तिच्या वापरावर आपण नियंत्रण ठेवावे. 3. नैसर्गिक समतोल राखण्यासाठी ज्या मार्गाने साधनसंपदा वाढेल त्याचा अवलंब करणे. उदाहरणार्थ, वनीकरणाच्या मोहिमा हाती घेऊन जंगले वाढवणे. 4. पर्यायी ऊर्जा स्रोत वापरावेत. जीवाश्म इंधने संपुष्टात येण्याचे व ऊर्जा संकट आहे त्याला तोंड देण्यासाठी आपण सौर ऊर्जा, पवन ऊर्जा असे पर्याय वापरले पाहिजे. 5. प्रदूषणाला आळा घालणे. प्रदूषणाने नैसर्गिक साधनसंपदा नष्ट होते. प्रश्न 5. देशाची आर्थिक स्थिती नैसर्गिक साधनसंपत्तीवर कशी अवलंबून आहे? उत्तर: नैसर्गिक साधनसंपदेवर राष्ट्रीय उत्पन्न अवलंबून असते. आपल्या देशाच्या मातीतून खनिजे आणि जीवाश्म इंधने, नैसर्गिक वायू आदी मिळाले तर त्यातून आपल्या देशाला संपत्ती मिळते. अशी संपदा निर्यात झाल्यास आपल्याला अमूल्य असे
परकीय चलन मिळते. आपली निर्यात वाढली की देशाची आर्थिक स्थिती चांगली होते. प्रश्न 6. तुमच्या शाळेच्या परिसरात घराशेजारी कोणकोणती औषधी वनस्पती लावाल का? आम्ही आमच्या शाळेच्या परिसरात घराशेजारी कडुनिंब, अश्वगंधा, शतावरी, आवळा, हिरडा, बेहडा, ओवा, बेल, दूर्वा, तुळस, अडुळसा अशा वनस्पती लावू. या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्मे आहेत आणि वनस्पती लावणे ही सोपे आहे, म्हणून आम्ही अशा वनस्पती लावू.